माझे नाव शालिनी आहे आणि मी 24 वर्षांची आहे. मला आयुष्यात सर्वात मोठा पश्चाताप तेव्हा झाला, जेव्हा मी नकळत काही महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हे सर्व माझ्या चुकीमुळे घडले आणि त्या दिवशी मला पश्चाताप झाला. यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही, कारण माझ्यामुळे त्या गरीब स्त्रियांकडे खायला काहीच उरले नाही. त्यांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आणि त्यांच्याकडे असलेले सर्व काही लुटले गेले. त्या स्त्रिया मला माफ करणार नाहीत, या माझ्या विधानावर माझा विश्वास आहे. आजपर्यंत त्या मला शिव्या देत असतील, कारण मी त्यांना फसवलं होतं. चुकीचा मार्ग ज्याबद्दल मला स्वतःला काहीच माहीत नव्हतं. जर मला या प्रकरणाबद्दल थोडंसंही कळलं असतं, तर मी त्या स्त्रियांना असे कधीच सांगितले नसते. मी स्वतः गैरसमजाची शिकार झाले होते. मी माझे शिक्षण पूर्ण झाल्यापासून माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझे लग्न करण्याची घाई होती. परंतु मी नेहमी माझ्या कुटुंबाला असे म्हणत नकार दिला की मला आत्ता लग्न करायचं नाही, कारण मला रोहित आवडायचा आणि मला हे सांगायला खूप भीती वाटत होती. माझे कुटुंब, कारण माझे वडील आणि भाऊ खूप रागीट होते आणि मला माहित होते की जेव्हा माझ्या वडिलांना आणि भावाला कळेल की मी रोहितला पसंत करते, तर त्यांना खूप राग येईल. ते माझ्यावर खूप निर्बंध घालतील आणि माझ्या घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी येईल. रोहित बरोबर माझी पहिली भेट माझ्या मैत्रिणीच्या घरी झाली, कारण रोहित माझ्या मैत्रिणीचा भाऊ होता. तिचे नाव तनू. आम्ही दोघी एकत्र शिकलो. आमची खूप चांगली मैत्री होती. तनू अगदी माझ्या बहिणीसारखी होती आणि मी पण. माझ्यावर तिचे खूप प्रेम होतं. तनूला एकही बहीण नव्हती. ती नेहमी म्हणायची की शालिनी, तू जेव्हापासून मला भेटली तेव्हापासून मला बहिणीची उणीव अजिबात जाणवली नाही. म्हणूनच मी शक्य तितका प्रयत्न केला, तनूला कधीही बहिणीची उणीव जाणवणार नाही याची खात्री केली आणि मी तिला माझ्या खऱ्या बहिणीप्रमाणेच मानलं. आमचा अभ्यास पूर्ण झाल्यापासून कधी तनू मला भेटायला माझ्या घरी यायची, तर मी कधी तिला भेटायला तिच्या घरी जायचे. तनू जेव्हा माझ्या घरी यायची तेव्हा रोहित तिला भेटायला माझ्या घरी यायचा. मी तिथे जायचे आणि असेच आम्ही एकमेकांना बघितले. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. खूप वेळ आम्ही एकमेकांशी फक्त फोनवर बोलायचो. मग जेव्हा माझ्या लग्नाची गोष्ट आली तेव्हा रोहितने मला कॉल केला. मी स्पष्टपणे सांगितले की मी तुला कधीच दुसऱ्याचं होऊ देणार नाही. मला माझं नातं तुझ्यासोबत ठेवायचं आहे. पण मी रोहितला सांगत राहिले की तू तुझे नाते जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पाठवू नकोस, कारण माझे वडील आणि भाऊ तुझं ऐकणार नाहीत. मी एका बेरोजगार मुलाशी लग्न केलं तर या नात्याला ते नकार देतील. आधी चांगली नोकरी शोध आणि मगच इथे ये, कारण माझे वडील खूप कडक आहेत. जर त्यांना थोडीशीही शंका आली तर ते मला निर्बंध आणतील. एके दिवशी मी घरी गेले, तनूचे घर पाहिले आणि 4-5 स्त्रिया तिथे येताना दिसल्या. मी तनूला विचारले की त्या स्त्रिया कोण आहेत आणि त्या इथे कशासाठी आल्या आहेत. तेव्हा तिने मला सांगितले की माझा भाऊ, जो की रोहितपेक्षा मोठा आहे, तो एक डॉक्टर आहे आणि लोकांवर उपचार करतो. तनूने मला सांगितले की माझ्या भावाला रुग्णांकडून मिळणारे थोडे पैसे हेच आमचे घर चालवण्याचा आणि जगण्याचा एकमेव मार्ग आहे. तनूने मला सांगितले की माझा भाऊ विशेषतः ज्या महिलांना मुले होत नाहीत त्यांच्यावर तो उपचार करतो. हे ऐकल्यानंतर तनूकडून मला समजले की आमच्या परिसरात काही स्त्रिया आहेत ज्यांना मुलं होत नाहीयेत आणि त्यांच्यावर खूप उपचार झाले आहेत. मी त्या महिलांना तनूच्या भावाच्या उपचाराबद्दल का सांगत नाही. मी त्यांना सांगते, कदाचित त्यांना काही मिळेल आणि त्यांना मूल होईल. अशा प्रकारे त्या महिलांनाही फायदा होईल आणि मग तनूच्या भावालाही काही फायदा होईल. मी माझ्या घरी जाऊन माझ्या आईला ही गोष्ट सांगितली. आमच्या वस्तीतील अनेक स्त्रियाही आमच्या घरी येत असत, कारण माझी आई कपड्यांवर भरतकाम करायची आणि अनेक स्त्रिया त्यांच्या कपड्यांवर भरतकाम माझ्या आईकडून करून घ्यायच्या. मम्मी त्यांचे कपडे तयार करायची, तर कधी ती त्यांना देण्यासाठी त्यांच्या घरीही गेली. यामुळे मम्मी अनेक महिलांना भेटत असे. अनेक महिलांना सांगत होती की तिथे जाऊन तुम्ही लोक उपचार करून घ्या. अनेक महिला त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येतात. मम्मीला जेवायला उशीर झाला होता आणि तिचा डॉक्टरांपेक्षा वेदांवर जास्त विश्वास होता. तिने तनूच्या भावाचा पत्ता विचारला. मम्मीने त्या बायकांना पत्ता सांगितला. मग काही दिवसांनी आम्हाला आमचं घर हलवावं लागलं, कारण माझा भाऊ जिथे काम करत होता ते घर आमच्या दुकानापासून खूप लांब होतं. त्यामुळे त्याला ये जा करताना खूप त्रास होत होता. म्हणूनच वडिलांनी असा विचार केला, आम्ही इथे राहणार नाही, तिथेच जाऊन राहू, असा निर्णय आम्ही घेतला होता. आमची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. हे घरही माझ्या भावाने उधारीवर घेतले होते. नवीन घरात राहायला येऊन 5 महिने उलटून गेले होते आणि मी त्या 5 महिन्यात तनूला एकदाही भेटले नाही आणि ती पण मला भेटली नाही, कारण माझ्या वडिलांनी
मला क्वचितच घर सोडण्याची परवानगी दिली. मी रोहितशी अनेकदा फोनवर बोलायचे. रोहितला नोकरी लागल्यावर तो स्थळ आमच्या घरी घेऊन आला. दिवसभरात तो खूप आनंदी होता, कारण माझ्या घरच्यांची ओळख झाली होती. मी ज्या प्रेमाचे नेहमी स्वप्न पाहत होते त्या प्रेमाला मी भेटणार होते. रोहितला नोकरी मिळाली होती, म्हणूनच वडिलांनीही रोहितला भेटायला सांगितले होते. 4 महिन्यांच्या आत लग्न केले, कारण माझे वडील त्यांना जबाबदारीतून लवकर मुक्त व्हायचं होतं आणि त्यांच्या मुलांची लवकरात लवकर लग्ने लावून नंतर शांततेने केदारनाथच्या दर्शनासाठी निघायचं होतं. म्हणूनच तयारी सुरू होती. लग्न पटकन झालं आणि मग ते खूप छान पार पडलं. माझं लग्न व्यवस्थित झालं. माझ्या लग्नात माझ्या मैत्रीण तनूला सगळ्यात जास्त आनंद झाला, कारण आता मी तिची वहिनी बनणार होते आणि तिच्यासोबत राहणार होते. माझ्या लग्नानंतर मी आणि तनू नेहमी सोबत राहायचो, कारण रोहित सकाळी 9 वाजता ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी 8 वाजताच घरी परतायचा. संपूर्ण दिवस रोहित शिवाय पण तनू सोबत आजूबाजूला घालवायचा. मला अजिबात कंटाळा आला नाही. तनू आणि मी एकत्र घरची सगळं काम करायचो. घरात येणाऱ्या सगळ्या बायकांना आपण नणंद आणि वहिनी आहोत हे अजिबात समजत नव्हतं. ते आमच्यासाठी बहाणे करायचे. मला वाटायचे की माझ्या सासूबाईंना खूप आनंद झाला आहे की मला इतकी चांगली सून मिळाली आहे. ती मला तनूला नेहमी असेच राहायला सांगायची. तुम्हा दोघांना असे एकत्र हसताना पाहून मला खूप आनंद झाला. माझ्या सासूबाई मला सांगायच्या की शालिनी, तू सूनपेक्षा मुलीसारखी जास्त आहेस. माझ्या सासूबाई स्वतः खूप चांगल्या विवाहित होत्या. त्या माझ्यासोबत खूप छान वागायच्या, त्यामुळे आमच्या घरचे वातावरण खूप चांगले होते. एके दिवशी माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, सुनबाई, आता मला आजी व्हायचं आहे. आता तुम्हाला मला एक नातू किंवा नात द्यावे लागेल. माझा अजून आई होण्याचा कोणताही विचार नव्हता, पण मी माझ्या सासूबाईंच्या आज्ञेचं पालन करण्याचा विचार करत होते. त्यामुळेच माझा तसा हेतू नव्हता, कारण आम्ही ज्या घरात राहतो ते भाड्याचं घर होतं. त्यामुळे माझा नवरा रोहित मला सांगत होता की जोपर्यंत आपण स्वतःचे घर घेत नाही तोपर्यंत आपल्याला मूल नको, कारण मूल आल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि मग रोहित आपल्या मुलांसाठी काहीही करू शकत नाही. तो म्हणाला की आपण किमान घर तरी विकत घेऊ आपल्या मुलांसाठी आणि मग आपण विचार करू. मला पण त्याचे बोल आवडले, म्हणून मी पण हो म्हणाली. पण आता जेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या की तिला आजी व्हायचं आहे, तेव्हा मी रोहितशी बोलले आणि बातमी ऐकून रोहितने मला सांगितलं की मी खूप अस्वस्थ झालो, कारण रोहितने मला सांगितले की रोहित ज्या ठिकाणी काम करत होता त्यांनी रोहितला नोकरीवरून काढून टाकलं आहे. त्यामुळे आता मुलांबद्दल विचारही करू नका. रोहितची नोकरी गेली तेव्हा आम्ही दोघेही पती पत्नी रोहितच्या पगारातून आणि माझ्या भाऊजींच्या कमाईतून घर चालत असल्याने खूप नाराज होते आणि आता आमची जबाबदारी ही आमच्या भावावर येऊन पडली होती. माझ्या जावेचा अपघाती मृत्यू झाला. आमच्या लग्नाला 6 महिने झाले. तेव्हापासून माझ्या भाऊजीने दुसरं लग्न केलं नाही. माझे भाऊजी चांगली कमाई करायचे. आधी माझ्या भाऊजींचं लहान दुकान होतं, पण आता त्यांनी आपल्या घरात एक छोटासा दवाखाना बांधला होता, जिथे ते स्त्रियांवर उपचार करत असत. भाऊजी दिवसेंदिवस श्रीमंत होत चालले होते. कमावलेल्या पैशातून आम्ही घर घेतलं होतं. तनूच्या लग्नासाठी माझ्या सासऱ्याने आणि माझ्या सासूने सुद्धा खूप दागिने आणले होते. तेव्हा माझ्या सासूने मला पुन्हा एकदा सांगितलं की तुला आता मूल व्हायला हवे. म्हणून मी आईला म्हणाले. सासरे काय म्हणाले की रोहित मला नोकरी मिळेपर्यंत मूल होऊ नये आणि स्वतःचं घर विकत घ्यावं असं त्यांना वाटतं. तर माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की हे घर पण तुमच्या लोकांचं आहे, हे घर तुझं नाही का? त्यामुळे तू ही गोष्ट मनातून काढून टाकावी. आणि मुलाला जन्म दिल्यानंतर मी माझ्या सासूबाईंनाही सांगितलं. मम्मी, अनेक स्त्रिया भाऊजींकडे उपचार घेण्यासाठी येतात, कारण ते त्या स्त्रियांना मूल होत नाहीत म्हणून त्यांच्यावर उपचार करतात. तुम्हीही त्यांना सांगा की मला काहीतरी औषध द्या, जेणेकरून मी लवकर गरोदर होऊ शकेन. जेव्हा मम्मींनी माझ्या भाऊजींना विचारलं तेव्हा मी यांना हे सांगितलं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की ते तिच्यावर उपचार करणार नाहीत. वहिनी, मला त्यांच्या या विधानाने खूप वाईट वाटलं. मला वाटलं की कदाचित आपण त्याच्या घरी राहतो म्हणूनच तो विचार करत आहे की त्याच्या आईने माझ्या भाऊजींना अनेक वेळा सांगितलं होतं की मला मूल होऊ दे, पण माझे भाऊजी तसं करायला तयार नव्हते. मला याबद्दल काही शंका येऊ लागल्या आणि मी येणाऱ्या बायकांना विचारू लागले. आमच्या घरातील एक खोली, तिथे एक जागा होती जिथे भाऊजी महिलांवर उपचार करत असत आणि त्यांच्या खोलीत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. जेव्हा मी कोणत्याही महिलेला विचारलं की तिला माझ्या भाऊजींचा उपचाराचा फायदा झाला आहे का, प्रत्येक येणारी बाई तेच म्हणायची, मी पहिल्यांदाच आले आणि तुझ्या भाऊजींच्या उपचारामुळे देव आमच्या रिकाम्या पिशवीत मुलं ठेवेल या आशेने आले आहे. पण जी स्त्री खोलीत जायची
तर ती परत बाहेर लवकर यायचीच नाही. आधी मला याची काळजी वाटायची. स्त्रिया खोलीतून बाहेर का येत नाहीत हे माझ्या लक्षात आले नव्हते. पण एके दिवशी माझ्या लक्षात आले. दिवस निघून गेला. एकही बाई खोलीतून बाहेर आली नाही किंवा भाऊजी खोलीतून बाहेर आले नाहीत. मी खूप अस्वस्थ झाले. अखेर भाऊजी बायकांना अशी कोणती वागणूक देतात की त्या खोलीतून बाहेर येत नाहीत. मी पण याबाबत माझ्या सासूशी बोलले, पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही आणि फक्त त्या उपचारासाठी आल्या आहेत असे सांगून मला दुर्लक्षित केले. त्यामुळे खूप गर्दी असल्याने थोडा वेळ लागेल. माझा मुलगा लोकांना वेळ द्यायला खूप महत्त्व देतो. त्याचे खाण्यापिण्याकडेही लक्ष नाही. माझ्या सासू सासऱ्यांबद्दलही मी अजिबात ठाम नाही, कारण मी त्यांना स्पष्टपणे सांगू शकलो नाही की मला संशय आहे भाऊजींवर. मी त्यांना याबद्दल कसे सांगू, म्हणून मी विचार केला हे स्वतः शोधून काढावे. मला जाणून घ्यायचे होते. एके दिवशी सकाळी माझ्या भाऊजींच्या खोलीत जाण्यापूर्वी मी त्यांच्या खोलीत जाऊन लपले, जेथे ते महिलांवर उपचार करायचे. तिथे 4-5 स्त्रिया होत्या. मी असताना त्या उपचारासाठी आल्या आणि माझ्या भाऊजींकडून औषध घ्यायला लागल्या. भाऊजींनी त्यांना औषध देताना त्यांच्याकडे खूप पैशांची मागणी केली. त्या महिला यावेळी थोडे पैसे घ्या, तुमच्या औषधाने गरोदर राहिले तर खूप पैसे देऊ आणि तुम्हाला सुखी करू असे म्हणत होत्या. पण भाऊजीने असे वागण्यास नकार देत आणि म्हणत, जोपर्यंत मी मागितलेली रक्कम तुम्ही मला देणार नाही तोपर्यंत मी तुमच्यावर अजिबात उपचार करणार नाही. भाऊजी जे बोलत होते ते मला अजिबात आवडले नाही आणि यावेळी मला वाटले होते की असे केल्याने ते एवढ्या लवकर श्रीमंत झाले आणि स्वतःचे घर आणि गाडी विकत घेतली. मग वाटले भाऊजींच्या उपचारात इतका परिणाम होतोय म्हणूनच या बायका इतके पैसे देतात, नाहीतर एवढा पैसा कुणी का देईन. भाऊजींच्या खोलीच्या मागून दुसरा दरवाजा असल्याचे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. असे झाले की ती आणि तेजस दारातून आले होते. माझ्या भाऊजींनी त्यांना परवानगी दिली नाही. दारातून परत जा आणि त्यांना मागच्या दाराने जायला सांगितले. मला हे अजिबात समजले नाही. मला डाळीत काहीतरी काळवंडल्यासारखं वाटत होतं. भाऊजी तिथेच बसले होते आणि आता मला अवघडल्यासारखं होत होतं. त्यांनी खोली सोडायला लावण्यासाठी मी शांत बसले होते आणि मला निकाल येईपर्यंत खोली सोडता आली नाही. मी तिथून निघून गेले तेव्हा एक बाई आली आणि भाऊजींशी भांडू लागली. ती मला ओळखीची वाटत होती. माझ्या लक्षात आल्यावर मला वाटू लागले की ही तीच बाई आहे आणि मी तिला माझी भावजे निघेपर्यंत खोली सोडू दिली नाही. मी लक्ष दिले आणि विचार करायला लागले की ती ती स्त्री आहे जिच्याशी भाऊजींचं भांडण झालं होतं. ज्या बाईने मला सांगितले आम्ही आधी राहायचो पत्ता आणि राहता पत्ता. भाऊजींना सांगू लागली की तू जे पैसे मागितले ते मी तुला नेहमी देतो, पण तुझ्या उपचाराचा मला काहीच फायदा झाला नाही. माझं घरही गेलं. मी माझे घर विकले, पैसे, माझे दागिने आणि सर्व काही तुला दिले. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. आता मला मूल कधी होईल ते सांग. भाऊजी महिलेला शिवीगाळ करून खोली सोडून निघून गेले. ती महिला त्यांना त्याचे परिणाम भोगण्याची धमकी देत होती. मी सगळ्यांना खरं सांगेन आणि तुझी बदनामी करीन. ती बाई खूप रडत होती. ती म्हणत होती की माझा नवरा आता मला घरातून हाकलून देतोय, तो मला घटस्फोट देतोय. मी तिला आश्वस्त केलं होतं या डॉक्टरांच्या औषधानं मला नक्कीच मूल होईल. ती बाई त्यावेळी सांगत होती की मी पूनम दिदीचा सल्ला पाळायला नको होता आणि तुझ्याकडे यायला नको होतं. पूनम हे माझ्या आईचं नाव होतं. त्या महिलेला हकीमाने आईबद्दल सांगितले होते. मी तिला सांगितले होते ही सर्व माझी चूक आहे. मी माझ्या नकळत अनेक स्त्रियांना माझ्या भाऊजींबद्दल सांगितले होते आणि त्यावेळी मी तिला सांगितले की ती लपून बसली आहे आणि तिथून बाहेर पडले. मला बघून भाऊजींना खूप धक्का बसला होता. ते खूप हादरले होते. मी इथे असू शकते असे वाटले नव्हते. ते त्या बाईशी ज्या प्रकारे बोलत होते मला बघून त्यांना खूप लाज वाटायला लागली आणि मला म्हणाले, वहिनी तू इथे काय करतेस? भाऊजी माझे सर्व पैसे मला परत करण्यास सांगितले आहेत. यावेळी महिलेने मला ओळखले आणि मला म्हणाली, शालिनी हा तुझा भाऊजी, तो भोंदू आहे, तो डॉक्टर नाही. एका महिलेकडून पैसे लुटले आहेत आणि हे औषध देण्याआधीच तो महिलांकडून खूप पैसे मागतो. ती महिला मला सांगत होती की शालिनी मी तुझ्या सांगण्यावरून या डॉक्टरकडे आले होते. त्याच्या बोलण्याने मी प्रभावित झाले. मी माझे घरही विकले. आता माझा नवरा मला घटस्फोट देतोय. मला सांग मी कुठे जाऊ? हे सर्व तुझ्यामुळे घडले. तू मला इथे का पाठवलेस? आता मला सांग मी काय करू? ती महिला रडत होती. मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं, कारण ती म्हणत होती की माझा नवरा मला घटस्फोट देईल. जर मी तिचे पैसे परत केले नाही तर माझे घर उद्ध्वस्त होईल.
माझ्या भाऊजींना खूप लाज वाटत होती. ते त्या बाईला सांगत होते की हे तू कोणाला सांगू नकोस, मी तुझे पैसे परत करीन. यावेळी मी माझ्या भाऊजींना सांगितले की तुम्ही या महिलेचे पैसे परत करताल, सर्व महिलांचे पैसे कोण परत करणार? माझी नणंद मला सांगत होती की वहिनी तुम्ही कोण आहात, बायकांची काळजी करायची काही गरज नाही, त्यांचे पैसे परत घ्यायला कोणी नाही. मी माझ्या नणंदला म्हणाले की हे किती मोठं पाप आहे, हे तुला माहित नाही. जर तू हकीम नसतास तर तू तुझ्या लोकांना काय सांगितलं असतं की मी तुझ्यावर उपचार करीन आणि माझ्या उपचाराने तू गरोदर होशील. खोटं बोलणं इतकं मोठं पाप आहे आणि तू खोटं बोलतोस आणि सगळ्यांना खाऊ घालतोय. यातून आपण कमावलेल्या पैशाने ही सर्व कमाई हराम हराम होती. म्हणजेच इतके दिवस आपण चुकीच्या कामासाठी पैसे खात आहोत. तुम्ही कमावलेल्या पैशाने मी माझे पोट भरले आहे, याचे मला खूप वाईट वाटते. भाऊजींना त्याची चूक अजिबात कळत नव्हती, म्हणून मी त्यांच्यासमोर बोलणे व्यर्थ समजले आणि त्यांच्या खोलीतून निघून गेले. भाऊजीने त्यावेळी जे काही पैसे होते ते बाईंना दिले आणि बाकीचे पैसे नंतर द्यायला सांगितले. मी माझ्या पतीशी बोलून माझ्या भाऊजींबद्दल सर्व काही सांगितलं. मी त्यांना सांगितलं की मला या घरात आणखी एक दिवसही राहायचं नाही. भाऊजी कमावलेल्या पैशातून मला काही खायचं किंवा प्यायचं नाही, याबाबत मी माझ्या भावाशी बोलले. त्या भावाने स्पष्ट सांगितले की तुला या घरात राहायचं नसेल तर तू तिथून निघून ये. बाकी तुम्हाला माझ्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही. माझा नवरा आणि मी घरातून निघून आलो आणि मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या आई वडिलांच्या घरी गेले. आम्ही दोघे तिथे राहू लागलो. मी माझ्या घरच्यांना सांगितलं माझ्या नवऱ्याला इथे नोकरी लागली आहे, म्हणून आम्ही काही दिवस तुमच्या घरी राहायला आलो आहोत. जोपर्यंत आम्हाला स्वतःसाठी घर मिळालं नाही तोपर्यंत मी तिथे शिकवण्या घेऊ लागले आणि आमचा उदरनिर्वाह चालायचा. माझे पती त्यांना काही महिन्यातच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. आम्ही आमचे घर वेगळे केले कारण मी माझ्या नवऱ्याचे सर्व पगार जोडायचे आणि फक्त माझ्या शिकवणीच्या पैशावर जगायचे. माझा नवरा मला सांगायचा की हे सर्व तुझ्या मेहनतीमुळे झाले आहे, तू मला साथ दिली नसती तर आपण आपले घर कधीच विकत घेतले नसते. घर विकत घेतल्यानंतर मी एका चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. त्यानंतर मी 3 महिन्यातच गरोदर राहिली आणि मी माझ्या सासूबाईंना मिठाई घेऊन गेल्याने मला खूप आनंद झाला. त्यांनाही ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. मी माझ्या सासूबाईंनाही माझ्यासोबत राहायला सांगितलं, पण ती म्हणाली की तनू अजूनही कुमारी आहे आणि माझ्या मोठ्या मुलाला वधू नाही. दोघांचे लग्न होईपर्यंत ती एकटी कशी राहणार? मी इथेच राहीन, लग्न झाल्यावर तुझ्याकडे येईन, कधीतरी येईन. इथे 7वा महिना सुरू झाला तेव्हा तनू आणि माझी सासू आमच्या घरी आल्या. मला पाहून खूप आनंद झाला. सासू माझी नणंद आमच्या घरी पहिल्यांदाच आल्या होत्या आणि खूप व्यथित दिसत होत्या. मी तिच्या समस्येचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला सांगितले की माझे मोठ्या मुलाचा धंदा आता बंद होऊ लागला आहे आणि आमच्या घरात आम्हाला खायला सुद्धा काही मिळत नाही. ही बातमी ऐकून मला समजले की बहुधा तो खोटा डॉक्टर असल्याबद्दल सर्वांनी ऐकले आहे आणि मला याचा खूप आनंद झाला की आता अनेक गरीब लोक लुटण्यापासून वाचतील. कारण माझी इच्छा होती की माझी भावजय गरीब लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मदत करेल. माझ्या सासूबाई आणि माझ्या बहिणी आता आमच्यासोबत राहू लागल्या होत्या, पण माझे भाऊजी एकदाही माझ्या घरी आले नव्हते. माझ्या पतीला काही लोकांकडून कळले होते की भाऊजी त्यांचे घर विकत आहेत. पतीने जाऊन भावाला विचारावे की तो घर का विकतो आहे. माझा भाऊ खूप अस्वस्थ झाला. तो अधिकच रडायला लागला आणि म्हणाला की आजवर जितक्या लोकांकडून पैसे घेतले आहेत त्यापेक्षा जास्त लोक माझ्याकडून पैसे घ्यायला येत आहेत, त्यामुळे त्यांना परत देण्यासाठी माझ्याकडे काहीच पैसे उरले नाहीत. भाऊजी त्यांच्या भावाला म्हणत होते मी आता आलो तर पोलीस मला पकडून घेऊन जातील, मला वाचवा. मला माझ्या कृत्याचा खूप पश्चाताप झाला आहे. मला खोटे बोलायला नव्हते पाहिजे, मी लोकांची फसवणूक करायला नव्हती पाहिजे. भाऊजी खूप घाबरले होते कारण अनेकांनी त्यांना याबाबत सांगितले होते. लोकांशी खोटे बोलून पैसे लुटल्याचा आरोप पोलिसात जाऊन तक्रार दाखल करेन अशी धमकीही त्यांना दिली होती. माझ्या पतीने आपल्या भावाला कठीण काळात खूप साथ दिली होती की त्याला घरी पाठवू नकोस. माझ्याजवळ जे काही पैसे असतील ते मी तुला मदत करीन आणि तुझे जे काही कर्ज आहे ते मी हळूहळू फेडून देईन. पण हे शक्य झाले नाही कारण पैसे खूप होते जे घर विकूनच फेडता येतील. माझ्या भाऊजींना त्यांचे घर विकून अनेकांना त्यांचे पैसे परत केले तर त्यांनी अनेकांची माफीही मागितली. माझे पती त्यांच्या भावासोबत त्यांच्या घरी आले आणि भाऊजींना स्वतःच्या डोळ्यात खूप लाज वाटली कारण त्याने माझ्याशी खूप वाद घातला आणि मला सांगितले की तुला माझ्या केसचा अभ्यास करण्याची गरज नाही. पण मी माझ्या भाऊजींना धीर धरण्यास सांगितले आणि चांगले पैसे कमावले तर खूप थोडेसे झाले तरी चालेल आणि त्यांना परत करण्याची चिंता नाही. जर तुम्ही हे पाऊल उचलले नसते आणि खोटे बोलून पैसे कमावले नसते तर आज तुमची इतकी बदनामी होत आहे ती झाली नसती.
तुम्ही सगळे आमच्या घरी राहायला लागले होते. माझे पती एका कंपनीत काम करायचे. तिथे त्यांच्या भावालाही नोकरी मिळाली आणि उरलेले लोकांचे पैसे हळूहळू सगळ्यांना परत केले. आता माझ्या भाऊजींकडे एकाही बाईचे पैसे नव्हते. त्यांनी बहिणीचे लग्न अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि भाऊ होण्याचं कर्तव्य पार पाडलं. तनूच्या लग्नाने मला खूप आनंद झाला, पण मला याचे खूप वाईट वाटलं, कारण ती माझ्यापासून दूर जात होती. तनूच्या लग्नाच्या दिवशी आम्ही दोघी मैत्रिणी मिठी मारून खूप रडलो. आता माझा नवरा आणि माझे भाऊजी दोघेही काम करत होते. आता आमचे घर चांगले चालले होते. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला. दोन्ही भाऊ एकत्र राहतात ह्याचा मला खूप आनंद झाला. पण आता भाऊजींशी कोणी लग्न करणार नाही याची खूप काळजी वाटत होती, कारण आता ते इतके बदनाम झाले होते की कोणाला आवडणार नाही त्यांची मुलगी त्याच्याकडे द्यायला. मी समस्या संपवली आणि माझ्या आईच्या मैत्रिणीला तिच्या मुलीच्या माझ्या भाऊजींच्या लग्नासाठी विचारले. मी माझ्या घरात खूप आनंदी होते आणि माझ्या आई वडिलांच्या घरी माझ्या सासऱ्यांबद्दल कधीही तक्रार केली नाही. आईची मैत्रीण नातं द्यायला हरकत नव्हतं आणि मग मी तिचं लग्न भाऊजींसोबत केलं. आता आम्ही दोघी जावा एकत्र राहत होतो आणि आमच्या आईची सेवा करायचो मनापासून. आमच्या सासूबाई आम्हाला त्या बदल्यात खूप आशीर्वाद द्यायच्या आणि सांगायच्या की तुम्ही दोघी माझ्या सुना नाहीत, माझ्या मुली आहात आणि आम्ही सर्वजण खूप चांगले आयुष्य जगत आहोत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल दाबा. धन्यवाद.